नमस्कार. सरळ सरळ भाग 49 मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आपला आजचा विषय फास्ट फूड संस्कृतीमुळे डाळींकडे दुर्लक्ष असा आहे. थाली की शान है दालें, सेहत का ये आधार, हर घर की रसोई में बसता है इनका प्यार, हर घर की रसोई में बसता है इनका प्यार. आपण सर्वांना आश्चर्यच वाटेल की आजचा हा नवीन विषय जो आहे डाळींकडे दुर्लक्ष हा कसा काय. तर याचं कारणही तसंच आहे. आज मंगळवार 10 फेब्रुवारी, आज जागतिक डाळी दिन संपूर्ण जगात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्णयानुसार सन 2019 पासून हा दिवस जागतिक डाळी दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस साजरा करताना जी थीम देण्यात आली आहे ती आहे की जगातील डाळी नम्रतेपासून उत्कृष्टतेपर्यंत अशी ही थीम आहे. आणि या थीमवर काम करण्यासाठी जो उद्देश आहे तो आहे डाळींच्या आजपर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकणारा आहे. पारंपरिक पिकापासून ते जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त सुपर फूड पर्यंत जे पोषण, शाश्वतता आणि अन्न सुरक्षेसाठी महत्वाचे आहे हे दर्शवणारा आहे. वास्तविक सध्या फास्ट फूड संस्कृती सुरू आहे आणि फास्ट फूड संस्कृती ही जीवनशैलीची एक गंभीर समस्या सुद्धा बनत आहे. झटपट मिळणाऱ्या चवीच्या मोहात आपण हळूहळू पौष्टिक, घरगुती आणि परंपरागत अन्नापासून दूर जात आहोत. तेलकट, साखरयुक्त आणि प्रक्रिया केलेले पदार्थ शरीराला क्षणिक तृप्ती देतात, मात्र दीर्घकाळात लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार आणि पचन संस्थेचे आजार वाढवतात. यासोबतच शेतकऱ्यांच्या कष्टांचा सन्मानही या फास्ट फूड संस्कृतीमुळे दुर्लक्षित होत आहे. वास्तविक भारतीय आहारात डाळींना गरिबांची प्रथिने असे म्हटले जाते. खूप प्रोटीन आहे डाळींमध्ये. डाळी म्हणजे कडधान्य पिकांची सुकलेली बियाणे. तूर, हरभरा, मूग, उडीद, मसूर, चवळी, वाटाणे या सर्वांपासून डाळी तयार केल्या जाते. डाळीमध्ये उच्च प्रतीचे प्रथिने असतातच. शाकाहारी लोकांसाठी हे उत्तम पोषण स्रोत आहे. यासोबतच रक्त अल्पता टाळण्यासाठी लोह, ज्याला आपण आयर्न म्हणतो, पचनक्रिया सुधारण्यासाठी फायबर, व्हिटॅमिन बी, झिंक, मॅग्नेशियम यासारखी पोषक द्रव्ये सुद्धा डाळीमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. कमी चरबी व कोलेस्ट्रॉल मुक्त असल्यामुळे डाळी संतुलित आहारासाठी अत्यंत आवश्यक ठरतात. पोषणबाबत जनजागृती करण्यासाठी, डाळींचा वापर वाढवण्यासाठी आणि शेतकरी, ग्राहक आणि धोरणकर्त्यांमध्ये संवाद साधण्यासाठी आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जागतिक डाळी दिन साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या आणि अन्न टंचाईच्या पार्श्वभूमीवर डाळी खूप महत्वाच्या ठरतात. कमी खर्चात जास्त पोषण देणाऱ्या, कुपोषण पासून दूर ठेवणाऱ्या, तसेच शालेय आहार आणि अंगणवाडी पोषण आहारात डाळींचा समावेश या सर्व बाबी डाळींचे फायदे अधोरेखित करतात. डाळींमुळे मधुमेह नियंत्रणात मदत होते. हृदयविकाराचा धोका कमी होतो. वजन नियंत्रणासाठी डाळी उपयुक्त ठरतात. मुलांच्या वाढीसाठी आणि गर्भवती महिलांसाठी फायदेशीर ठरतात. वृद्धांमध्ये स्नायू बळकट होण्यासाठी डाळींची मदत होते. असे फायदे डाळींचे आहेत. डाळी हा स्वस्त, सोपा आणि आरोग्यदायी आहाराचा सर्वोत्तम पर्याय आहे. वास्तविक भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण उत्सवात डाळींचा समावेश केलेला असतो. वरण, भात, आमटी, उसळ, पिठलं डाळीचे पदार्थ आहेतच. डाळ भात म्हणजे साधेपणा व पोषण याचे प्रतीक मानले जाते. आयुर्वेदातही डाळीचे महत्व स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आलेले आहे. धकाधकीच्या जीवनशैलीत आणि झटपट अन्नाच्या आकर्षणात सद्यस्थितीत या सर्व बाबींकडे दुर्लक्ष होत आहे. डाळी म्हणजे फक्त अन्न नाही, तर आरोग्य, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे. दररोजच्या आहारात डाळींचा समावेश करणे ही काळाची गरज आहे. जागतिक डाळी दिन हा केवळ जागृतीचा नव्हे तर कृतीचा दिवस आहे. याविषयीची जागृती संबंधित संस्था, शेतकरी, सुज्ञ ग्राहक करतील व डाळींच्या वापरासाठी पुढाकार घेतील अशी अपेक्षा करूया. शेवटी डाळींचे महत्व अधोरेखित करणाऱ्या 4 ओळी मला आठवतात. धरती, किसान और सेहत का मान, दालों में छुपा है जीवन का ज्ञान. हर थाली में दाल अगर आए
भूख रोग और संकट मिट जाए, भूख रोग और संकट मिट जाए। नमस्कार।